आपण एम-पी-एस-सीचा प्रश्न सोडवतो तेव्हा काही लॉजिक्स असतात, ट्रिक्स असतात किंवा काही अप्रोचेस असतात, त्याद्वारे आपण एखाद्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. बऱ्याच वेळा करंट अफेअरचे जे प्रश्न आहेत ते आउट ऑफ द बॉक्स असतात किंवा आउट ऑफ द बॉक्स म्हणण्यापेक्षा करंट अफेअर आहे ते रिलेव्हंट आपण जे केलं तेच विचारलं जाईल असं नाही. तर अशा वेळेस आउट ऑफ द बॉक्स सुद्धा प्रश्न आला तर तो आपल्याला सोडवता आला पाहिजे. यासाठी हा प्रश्न इथे दाखवलेला आहे. या प्रश्नामध्ये मी तुम्हाला काही लॉजिक, ट्रिक्स किंवा अप्रोचेस सांगणार आहे. यामध्ये आता प्रश्न विचारलेला आहे, गुकेश डी हे देशातील सर्वात उत्कृष्ट बुद्धिबळपटूंपैकी एक आहे. त्यांची कामगिरी अशी आहे. यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत, म्हणजे विधाने दिले आहेत 3. अविधान सांगते 2024 मध्ये सिंगापूर येथे झालेल्या फाईट जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले. स्टेटमेंट आहे 2024 मध्ये सिंगापूर येथे झालेल्या फाईट 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड ओपन टीम मध्ये सुवर्ण पदक मिळवले. क स्टेटमेंट आहे 2024 मध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या फाईट 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड वैयक्तिक मध्ये सुवर्ण पदक मिळवले. अशा पद्धतीने 3 विधाने दिलेली आहेत. आता मला एक गोष्ट सांगा, ब आणि क विधान तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं असेल, निरीक्षण जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला समजेल की ब आणि क विधानामध्ये एक सांगते सिंगापूरला झालेलं आहे, दुसरं सांगते बुडापेस्ट येथे फाईट 45वी बुद्धिबळ स्पर्धा झालेली आहे. मग एक तर सिंगापूर असेल, एक तर बुडापेस्ट असेल, दोन्ही एक सोबत नसतील, म्हणजे ब आणि क स्टेटमेंट एक सोबत येणार नाही. म्हणजे ब आणि क आपण एलिमिनेट करू आपल्या ऑप्शन मधून. ऑप्शन क्रमांक 2 निघून जाईल आणि वरीलपैकी सर्व याच्यामध्ये ब क आहे म्हणून ऑप्शन क्रमांक 4 सुद्धा निघून जाईल. ओके, मग राहते काय, अ आणि ब, आणि क दोन स्टेटमेंट राहिले. आता यापैकी कुठलं स्टेटमेंट तर आपल्याला विचार करण्याचं कामच नाही, कारण 2024 मध्ये सिंगापूर येथे झालेली आहे. दोन्ही स्टेटमेंटमध्ये आहे, मग आपल्याला ब किंवा क बद्दल विचार करायचा आहे, यातलं योग्य कुठलं. तर आता रिलेव्हंट क्वेश्चन आपल्याला काय सांगितलेलं आहे की गुकेश डी हे देशातील सर्वात उत्कृष्ट बुद्धिबळपटूंपैकी एक आहे. आणि यावरून तुम्हाला काहीतरी सेन्स लागतोय की एक आहेत म्हणून ही स्पर्धा वैयक्तिक असू शकते, म्हणून तुम्ही क वर जायला पाहिजे होतं. क मध्ये काय सांगितलेलं आहे, वैयक्तिक सांगितलेलं आहे, आणि ब मध्ये मात्र ओपन टीम मध्ये सांगितलेलं आहे. आणि प्रश्नाशी जास्त रिलिव्हंट काय करते, क करते. क कसा करते, कारण उत्कृष्ट बुद्धिबळपटूंपैकी एक, म्हणून तुम्ही क या ऑप्शनवर म्हणजे क ऑप्शनला बरोबर घेऊन चालायचं असतं. तर बरोबर आहेच, म्हणून आणि क बरोबर, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असतं. आता हे आपण कसं सोडवलं, ज्यावेळेस तुम्ही प्रश्न सोडवून देणार आहात, तुमच्याकडे आता लाईफलाईन नसेल, अशा वेळेस तुम्ही अशा लाईफलाईन यूज करू शकता, रिस्क घेऊ शकता, कारण तुम्ही नाही घेल तर कोणी रिस्क घेईल, आणि रिस्क घेईल म्हणजेच काय, तर त्यांचा बरोबर सुद्धा येऊ शकते, म्हणजेच कट ऑफ वाढण्याची शक्यता सुद्धा असते. तर अशाच काही लॉजिकल गोष्टी, अप्रोचेस वगैरे आहेत ते आपण सांगत असतो आपल्या प्रश्नाच्या माध्यमातून. दररोज संध्याकाळी 7 वाजता आपण प्रश्न अपलोड करत असतो. अधिक माहितीसाठी, डेली नोटिफिकेशनसाठी आपलं टेलिग्राम तुम्ही जॉईन करू शकता. भेटूया पुढील भागात. तुमचे काही प्रश्न वगैरे असतील तर बोलू शकता.